एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. चला तर मग आज आपण कळव्याच्या भाकरीची रेसिपी पाहणार आहोत. तर ती मुगापासून बनवली जाते. तर मूग असं अतिशय पौष्टिक आहे आणि पचायला खूप सोपे असतात मूग. पथ्यकार असे हे कडधान्य आणि इतर कडधान्यांप्रमाणे ते वातुळ नसतात. तर आता इथे रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे अर्धा किलो हिरवे अख्खे मूग घ्यायचेत आणि 1.25 किलो आपल्याला गहू घ्यायचेत. म्हणजे अर्धा किलोसाठी 1.25 किलो गहू घालून घ्यायचेत. नंतर आपल्याला 2 मुठी धणे घ्यायचेत. तर अंदाजानेच 2 मुठी करायच्या आणि गव्हामध्ये घालून घ्यायचेत. नंतर आपल्याला 2 चमचे जिरे घालायचे आणि मिक्स करायचे. नंतर हे गिरणीतून दळून आणायचे, म्हणजेच याचं पीठ तयार करायचं आहे. तर आता इथे आपण भाकरीची तयारी करूया. तवा तापायला ठेवायचा आहे. तर इथे आपण अर्धी वाटी दही, हळद, लाल तिखट, धना जिरा पावडर, मीठ आणि तूप आपल्याला नंतर लागेल. नंतर ताटामध्ये आपल्याला जेवढ्या भाकरी करायच्या तेवढे पीठ काढून घ्यायचे आणि मसाले घालायचे. नंतर आपल्याला मीठ आणि दही घालून घ्यायचे आणि हे कणिक भिजवतो ना, सेम तसंच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे. आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान असं पीठ भिजवून घ्यायचं आहे, म्हणजे घट्ट गोळा तयार करायचा आहे. तर इतर वेळेस आपण भाकरी थापतो, पण ही कळव्याची भाकरी आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर छोटासा गोळा तयार करायचा आणि ही भाकरी लाटून घ्यायची आहे. तर जास्त पातळ नाही ठेवायची, जाडसरच ही भाकरी लाटून घ्यायची आहे. तर आता तवा तापला आहे, तर आपल्याला इथे भाकरी भाजून घ्यायची आहे. तर एक बाजू उलटून झाली की दुसऱ्या बाजूने इथे आपल्याला तूप सोडून घ्यायचं आहे. जर आवडत नसेल तूप नाही घातलं तरी चालेल. तर इथे तेल पण लावू शकता. तर अशा पद्धतीने आपली भाकर आता तयार झाली आहे. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तर आता दुसरी भाकरी आपण लाटून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण सगळ्या भाकरी लाटून भाजून घ्यायच्यात. तर खूप मस्त अशा ह्या भाकरी तयार होतात. अतिशय हेल्दी अशी भाकरी. तर आता इथे आपण चटणीची तयारी करूया. तर त्यासाठी हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, जिरे आणि लसूण. तर ह्या भाकरीसाठी तिखटच चटणी छान लागते, म्हणजे ठेचा. तर आता लसूण सोलून घ्यायचं आहे. तर लसणाचं पूर्ण टरफल नाही काढायचं, फक्त वरचं काढायचं आहे. हे आता वाटून घ्यायचे. तर जिरे आणि मीठ याच्यात टाकलेलं होतं. नंतर तव्यावर भरपूर तेल घालायचे आणि हा ठेचा इथे तळून घ्यायचा आहे. तर छान असा ठेचा तळून झाला की एका प्लेटमध्ये आपल्याला हा ठेचा काढून घ्यायचा आहे आणि कळव्याच्या भाकरीबरोबर सर्व करायचं आहे. तर खूप मस्त अशी ही रेसिपी तयार झाली आहे. तर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.